कर्जतमध्ये सकाळपासून 5 वेळा ईव्हीएम बदलण्यात आलाय। ईव्हीएम मधील बिघाडामुळे मतदारांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। मतदान केंद्रावर कोणत्याही सुविधा नाहीयेत। माजी आमदार सुरेश लाड यांनी हा आरोप केलाय। ईव्हीएम मधल्या बिघाडामुळे मतदारांना मनस्ताप होतोय। सकाळपासून 5 वेळा ईव्हीएम बदलण्याची वेळ आलेली आहे। ज्या मशिनरी ईव्हीएम मशीन इथे दिलेल्या आहेत त्यांची आयुर्मर्यादा काय आहे? 5 वर्षापेक्षा त्या जास्त काळ टिकतात का? आणि त्यांचा जो काही तांत्रिक दोष आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं आणि जिल्हा प्रशासनानं असल्या खराब मशीन बाद करण्याची आवश्यकता आहे। इतका सारा खर्च होत असताना प्रशासनाकडून मात्र लोकांना 2-2, 3-3 तास जर का रांगेत उभं राहावं लागत असेल, अनेक मतदार आपलं मग रांगेतनं निघून घरी गेलेले आहेत, तर अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये।